साहेब दुसरा प्रश्न असा आहे की मराठीचा विषय आहे, मराठीच्या पुस्तकामध्ये इंग्रजी शब्द जे आहेत ते बालभारतीने वापरले गेले, त्याच्यावरून सध्या वाद सुरू आहे आणि मनसे मराठीचा मुद्दा घेऊन जाते आणि मराठीच्या पुस्तकात इंग्लिशचे शब्द यायला लागले. मला बघू देत पण नंतर सांगितलं. दुसरं असं पवारांनी म्हटलं की महाराष्ट्राचं मणिपूर होऊ शकतं, विशेष करून मराठवाड्यात जो जातीयवाद वाढलाय मराठा विरोधी ओबीसी, त्यांचं हे भाष्य आणि तुम्ही यापूर्वी पवारांवर जे तुम्ही भाष्य केलेलं आहे एकूण पवारांच्या राजकारणावर कसं बघताय? मी हे पहिलं एकतर स्टेटमेंट काही वाचलेलं नाही. मी कधी केलं त्यांनी काल केलं. पवार साहेबांनी हातभार लावू नये या गोष्टीला, फक्त बाकी काही नाही. एक गंभीर घटना संभाजीनगरमध्ये घडली, त्याच्यामध्ये एकला म्हणजे आंतरराष्ट्रीय विवाह किंवा असा विवाह केल्यामुळे त्या मुलीच्या नवऱ्याला त्या मुलीच्या भावाने आणि त्यांनी मारले, म्हणजे त्याला ऑनर किलिंग आता अशा प्रकार आजही आपण. मला असं वाटतं मी मगाशी या विषयावरती बोललो तुम्हाला. आपल्याकडे या बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत ना, मी मगाशी काय म्हटलं तुम्हाला, खालपासून वरपर्यंत जोपर्यंत कायद्याची भीती नाही तोपर्यंत अशा घटना ह्या घडत राहणार. आपण सहज सुटू शकतो कुठच्याही गोष्टींमधनं, असं ज्या वेळेला काही लोकांना वाटायला लागतं त्यावेळेला तुमचं काही भीती नावाची गोष्ट उरलेलीच नसते. मुंबईमध्ये अशी अनेक प्रकरणं झाली की जिकडे ट्रॅफिक हवालदारांना टपली मारून निघून गेलेत. आता त्याच्यावरती जर समजा कारवाई होणार नसेल, मी तुम्हाला खास करून परदेशातली गोष्ट सांगतो तुम्हाला. परदेशामध्ये तुम्ही पोलिसाला हात लावून दाखवा, हात मारणं बिरणं लांबचं राहिलं, तुम्ही फक्त हात लावून दाखवा त्याला आणि त्याच्यानंतर त्याला सोडवून दाखवा. म्हणजे अशा अनेक घटना जर पोलिसांच्या बाबतीत घडू शकतात. पोलिसांवरती हात उगारण्यापर्यंत जर समजा लोकांची बदल जाऊ शकते आणि आपल्याला काही कोण करू शकत नाही असं जर वाटत असेल तर कोणता कायदा आणि सुव्यवस्था घेऊन बसलोय आपण? अत्यंत 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 दुर्दैवाची गोष्ट ही महाराष्ट्रात जे चालू आहे आता. मी तुम्हाला सांगतो, मी माझ्या पुढे भाषणामध्ये मी हे विषय बोलीनच, कळलं का? पण ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि फक्त मतांसाठी जी काय म्हणू आपण त्याला कलुषित करण्यात जी सुरू आहे हे काही चांगलं लक्षण नाही महाराष्ट्रासाठी. त्या दिवशी मी त्या लहान लहान मुलींचे ते व्हिडिओ बघितले, अत्यंत दुर्दैवी. मला असं वाटतं या सगळ्या ह्याच्यामध्ये राजकारण्यांनी या गोष्टींचा विचार केला पाहिजे. तुमच्यामधले काय मतभेद असतील, तुम्हाला काय मतदान करून घ्यायचं असेल, काय करायचं असेल ते करा, पण या जातीपातींमधलं विष कालवून तुम्हाला जर मतदान मिळणार असेल तर महाराष्ट्राचं भविष्य हे काही चांगलं नाही. या संदर्भात जरांगे लोकांची फसवणूक करतायत का? मी बोललो होतो की त्याच्यामध्ये या सर्व गडकिल्ल्यांवरची जी अनधिकृत बांधकामं आहे ती पाडून टाका म्हणून. ती नंतर झालेली आहेत ती. स्ट्रॅटेजी आत्ता सांगू. मी ज्यावेळेला बोलायचं त्याला बोलीन सगळ्या गोष्टी एका वेळेला. तुला काय वाटतं? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.